साहेब आम्हाला काही सांगत नाहीत. खरं आमचा अपमान झाला की मनात द्वेष निर्माण होते. मग काहीतरी असं सगळं हे जे चित्र चालू आहे समोर, या पद्धतीने वागणूक चालू होते सगळ्यांची. सध्या तुमच्या गटामध्ये घनकचरा व्यवस्थापनाच्या 3.81 कोटी ते 4 कोटीच्या आसपास काहीतरी कुजबूज सुरू आहे. काय नेमकी भानगड आहे ती? हे कसं, जेव्हा प्रशासक होते त्यावेळेला त्यांची कारभार करायची पद्धत वेगळी होती आयुक्तांची. आता हे स्टँडिंग समिती स्थापन केलेली आहे, त्यांची सभापती आहेत, महापौर आहेत, उपमहापौर, हे सगळं असताना 3,81,00,000 बायो मायनिंगचं जे एस्टिमेट आहे, हे खरं म्हणजे हे स्टँडिंगमध्ये पहिला ठेवायला पाहिजे. स्टँडिंगमध्ये न ठेवता एस्टिमेट मंजूर त्यांनी करतात. एस्टिमेट मंजूर केल्यानंतर टेंडर प्रसिद्ध करून टेंडरसुद्धा हा मंजूर करण्यात येतो. नियम काय म्हणते, आयुक्ताकडं जर एस्टिमेट रेटनं टेंडर आला तर तो स्टँडिंगमध्ये ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठी ते डोकं लावून पूर्ण 0.25 पैसे बिलो असं टेंडर मंजूर केले, म्हणजे हे स्टँडिंगला जाऊ नये. हे सगळं कुरघोडी करण्याचं आयुक्तांचं डोकं आहे. जर हे समजा स्टँडिंगला गेलं तर अनेक फाटे फुटणार, त्यापेक्षा जे काय मिळते आम्हीच आहेच की, अशा भावनेनं हे टेंडर मंजूर झालेलं आहे आणि 26/6 ह्याचं वर्क ऑर्डर तयार झालेलं आहे. तुम्ही याबाबत काही तक्रार वगैरे केला किंवा करणार आहे काय? नाही, आम्ही करणारच आहे तक्रार. बरं. हे जे स्टँडिंगला हा विषय यायला पाहिजे, न येता सभापतीला कुणाल आणि महापौरला विश्वासात न घेता हे जर अशा पद्धतीनं कारभार होत असेल तर ह्याच्या मागं कोण आहे सपोर्टला, ते आम्ही पहिला बघणार. आणि जे इचलकरंजीचे लोकप्रिय आमदार आहेत, आवाडे साहेब आहेत, मग असं जर चुकीचं जर काय काम करत असतील आयुक्त, मग त्यांचं पण काम आहे की आयुक्तांना व्यवस्थितरित्या बजावलं पाहिजे. कारण त्यांच्या गटाचेच सभापती आहेत, महापौर आहेत, उपमहापौर आहेत, सगळेच आहेत भाजपचे. मग ते त्यांचं पण काम आहे ना की बाबा आपल्याला आयुक्तांना विचारायला पाहिजे. आणि अशा पद्धतीने चुकीचं आपण काम का करता सभापती असताना सुद्धा, त्यासाठी त्यांनीही ह्यात हस्तक्षेप न केल्यामुळं थोडं आम्हाला पण वाईट वाटते. या सगळ्याच घडामोडीमुळे तुमच्यात दुरावा निर्माण होत चाललाय. हां, असलेच अनेक प्रश्न आहेत तसेच जे न विचारता तुम्ही आता जे म्हटला 22 कोटीचं, ते पण मी बोलतो. तर असं 22 कोटीचं घोटाळ्याचं काय नेमकं? 22 कोटीच्या नेमकं घोटाळ्याचा प्रश्न कसा निर्माण झाला? ते 22 कोटी घोटाळा असं नाही म्हणत मी. हं. हा मागच्या वर्षी 7 कोटीचा एस्टिमेट होतं. हं. त्या 7 कोटीचा एस्टिमेटला 22 कोटी वर्षाला त्यांनी एस्टिमेट तयार केलेला आहे. आणि हे स्टँडिंगमध्ये जेव्हा स्टँडिंगची सभा आयोजित करण्यात आलेली, त्या सभेमध्ये अजेंडा जेव्हा निघाला सभेचा, त्यावेळेला तिथले जे सदस्य आहेत त्या सगळ्यांना अजेंडाबरोबर त्याची एस्टिमेटची कॉपी हे देणं गरजेचं असते. हे दिलं नाही त्यांनी. नुसतं सभेला कॉल केला शुक्रवारी, शनिवार रविवारी 2 दिवस बंद असते महापालिका. मग आयुक्तांच्याकडं सदस्य आणि सभापतीकडं सदस्य कोण विचारू नये, या दृष्टीनं बरोबर प्लॅनिंग करू नये सगळं शुक्रवारी अजेंडा सगळ्यांना पोचवलेला आहे. जेव्हा ही स्टँडिंगची सभा सुरुवात झाली त्यावेळेस सर्व सदस्यांनी काय म्हटले, 7 कोटीचं 22 कोटी रुपये झाले तर तुम्ही ह्याची एस्टिमेटची आम्हाला कॉपी द्या. इंग्लिशमध्ये नको, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा नियमच आहे की जे काय असेल ते मराठीत द्या, कारण आम्हाला येत नाही इंग्लिश वाचायला. सर्वांनी असं म्हणले. ते देणं त्यांचं कर्तव्य आहे. त्यासाठी 2 दिवस सभा पुढे ढकलण्यात आली. सभा पुढे ढकलण्यात आल्यानंतर आमचं सगळ्यांचं काय मत होतं की हा 22 कोटीचा एस्टिमेट एवढा मोठा आणि महापालिकेला 100% भुर्दंड आहे. कॉन्ट्रीब्युशन यात कुणाचं नाही आहे, शासनाचं नाही आहे. जे काय आहे ते महापालिका. पहिलाच आपली महापालिका अडचणीत चाललेली आहे. लोकांचं पगार द्यायला पैसे नाहीत आणि जे कचऱ्याचं महिन्याला 50 लाख रुपये, जे साफसफाईचं 280 कर्मचारी, ते सुद्धा पगार अजूनपर्यंत झालेले नाही 5 महिन्यापासून. हे सगळं विचार करून आम्ही काय म्हटलो, जेवढं आता गरजेचं आहे तेवढं तुम्ही एस्टिमेट मंजूर करा. आता गरजेचं काय होतं, घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे, सुका आणि ओला कचरा गोळा करणे, एवढं तुम्ही एस्टिमेट मंजूर करा आणि बाकीचं बायफर्केशन करा. जेव्हा काय लागल, केंद्राचा असू दे
किंवा JCBs असू दे. आता JCB 2 खरेदी केले आपण, तरी सुद्धा ते 1,10,00,000 समजा तुम्ही भाड्या स्वरूपात ते ऍड केला. हे सगळं काय गरज नसताना, जेव्हा काय गरज असेल त्यावेळेला आपण एस्टिमेट मंजूर करूया. महापौरांचं असं म्हणणं आहे की एकत्र टेंडर काढल्यामुळे मक्तेदाराला विचारणा करता येते आणि व्यवस्थित काम करून घेता येते. त्याचबरोबर ह्या 22 कोटीमध्ये फक्त 7 कोटीचं जसं तुम्ही सांगताय ते कचरा व्यवस्थापन आहे. त्याचबरोबर ह्याच्यापर्यंत म्हणजे गणेशोत्सवमध्ये अनंत चतुर्थीचा क्रेन लावण्यापर्यंतचा हा सर्व वेगवेगळा केलेला खर्च एकत्रित केलाय. असं मिळून ते 22 कोटी झाले. त्यामुळे हा फुगवटा दिसतोय असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, त्यांचं म्हणणं बरोबरच आहे. हे 22 कोटीचं म्हणजे काय, त्यांना इंदोर धर्तीवर त्या हिशोबानं स्वच्छता करायचं आहे. नुसतं काय इंदोरला जाऊन फिरून आणले तर आपला गाव काय स्वच्छ होणार नाही आहे. हे 22 कोटीचं बरोबर आहे, त्यांनी सांगायलेच. 7 कोटीचं आता जर काढले असते आणि जेव्हा काय गरज असते पुढं गणपतीचं सांगायला, केंद्र काढायचं दिवाळीला, हे त्या वेळेला एस्टिमेट मंजूर करून आपण काढा. आमची काय विरोध नाही आहे. आणि त्यांनी काय म्हणतात, एकत्र केल्यामुळं हे एकाला जर आपण काम दिलो तर एकाच माणसाला आपण विचारू शकतो, असं त्यांचं मत आहे. खरं आमचं मत चुकीचं आहे ते. कारण एकाला जर आपण काम दिलं आणि त्यांचं काम बरोबर झालं नाही आणि त्यांचं आपण बिल तटवलो किंवा ब्लॅकलिस्टला आपण टाकलो, काय होणार आहे? पूर्ण इचलकरंजीमध्ये दुर्गंधी पसरणार, गाव स्वच्छ होणारच नाही. त्या हिशोबाने आम्ही म्हटलो, घरोघरी कचरा गोळा करण्याचं काम एकाला द्या, बाकीचं तुम्ही वेगवेगळं द्या. आपल्याला इचलकरंजी कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा अनेक कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांना पण संधी मिळेल आणि आपलं वचक पण त्यांच्यावर राहील. ही कंपनी येणार कुठं? हे आयुक्तांचे जे जवळचे मित्र आहेत त्यांची कंपनी येणार पुण्यावरनं, त्यांनी करणार काम. त्यांनी हे वर्क ऑर्डर सुद्धा तयार करून ठेवलेले. हे जेव्हा त्यांना वाटलं की स्टँडिंगमध्ये हा विषय मंजूर होणार आहे, या हिशोबानं त्यांनी सगळी चर्चा करून ठेवलेले. आमचं म्हणणं काय, आपल्या गावातले पण छोटे मोठे जे आहेत, नगरसेवक असू दे किंवा दुसरे कोण त्यांचे कार्यकर्ते, यांनी सुद्धा टेंडर घेऊ देत. ह्यांना का संधी देत नाही आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात काम करायला? बाहेरच्या गावालाच का द्यायला पाहिजे? इंदोरची येणार, अहमदाबादची येणार, त्या कंपनीला आपण काय बोलू शकतोय काय? आता जे एक उदाहरण देऊ, भुयारी गटरीचं आता 500 कोटीचं काम आहे, ती गुजरातची कंपनीने घेतलेलं आहे. कोण आहे ती? अहमदाबादची. एकदम गावात निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे. जेव्हा काल आमच्या लहान भाऊ विनय हे महापौरांच्याकडे तक्रार घेऊन गेले, महापौरांनी सुद्धा त्या जे एस्टिमेट टेंडर घेतलेत पटेल अहमदाबादची, त्यांना कॉल केला. कॉल केल्यावर त्यांनी काय म्हणतात, मला 2 तास वेळ नाही आहे, मी फॅमिली बरोबर आहे, नंतर फोन करा. जेव्हा असं उद्धटपणे जर त्यांनी बोलत असतील, मग त्यांना टेंडर कोण दिलं? त्याच्या मागे जबाबदार कोण आहे? म्हणूनच हे सगळं फाटाफूट पडायचं काम चालू आहे. आणि महापौरांना अशी वागणूक दिली जाते त्या मक्तेदाराकडून, होय, तरी महापौर त्यांच्या पाठीशी त्यांना घातलं जाते. पाठीशी आता काय घालतं ते सगळ्यांना माहिती आहे जनतेला. आमचं काय म्हणणं आहे, कुठला पण तुम्ही कंपनीला द्या टेंडर. खरं तो जर उद्धटपणे महापौरनंच बोलत असेल तर जनतेला काय बोलणार आहे तो? यासाठी आम्ही हे 22 कोटीचं जे एस्टिमेट आहे हे न करता वेगवेगळं बायफर्केशन करून आपल्या जवळचे कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांना आपण टेंडर मंजूर करूया, असं आमचं सगळ्यांचं मत आहे. ह्यात काय चुकीचं आहे आमचं? बरोबर. आता तुमच्या नगरसेवकांनी परवाच्या महासभेवरती बहिष्कार घातला, त्याबाबत हाळवणकर साहेबांची भूमिका काय? नाही, हाळवणकर साहेबांच्याकडे आम्ही भेटलो. हाळवणकर साहेबांनी काय म्हटले, हे बायफर्केशन वेगवेगळं 1-2-3 एस्टिमेट तयार करूया आणि हा तुम्ही 100% विशेष सभेला मंजूर करा. सगळ्यात पहिला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, माझ्या हिशोबानं, मला पण थोडंफार नॉलेज आहे, हे जेव्हा स्टँडिंगमध्ये हा विषय नामंजूर असताना हा विशेष सभेला घेताच येत नाही. ही सभाच बेकायदेशीर आहे. त्यामुळे आम्ही हा बहिष्कार टाकला. त्या जर आपण बेकायदेशीर सभेला जरी गेलो, कोणी जरी तक्रार केलं, तर हे सगळे जे लोकप्रतिनिधी आहेत सगळ्यांना नोटीस निघेल. आता त्यांनी तर ठराव सभेमध्ये मंजूर केला, एक हाती मंजूर केला. एक हाती मंजूर केल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की आता निविदा काढून काम सुरुवात करणार. मग तुम्ही हे जाऊन तक्रार करून हे मोडीत काढून परत फेर टेंडरला आणणार काय? सभा बेकायदेशीर ठरवण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करणार? नाही, ह्याची तक्रार आम्ही चंद्रकांत दादांच्याकडं मांडलेलो. हे जे चालू आहे इचलकरंजीत कामकाजीची पद्धत आयुक्तांची, त्यासाठी त्यांनी आम्हाला मुख्यमंत्र्यांच्याकडं मंगळवारी वेळ दिलेला आहे. तिथं काय असेल ते आमचं सगळं म्हणणं मांडणार आणि आमची काय इच्छा नाही, त्यांनी जरी मंजूर केल्या असतील तरी आपण तक्रार करून हायकोर्टात आम्ही जाऊ शकतोय. हे न जाता हे भारतीय जनता पक्षाचीच आमचं गावात नाव खराब होणार आहे. आमचं म्हणणं काय असते, चांगला गावाचा विकास आपण केलो
तर भारतीय जनता पक्षच केले, आमदारांचं नाव होणार आहे, सगळ्या नगरसेवकांचंच नाव होणार आहे. ह्या दृष्टीनं आमची वाटचाल चालू आहे. तर ते प्रत्येकाला समोरच्याला कळते न कळते ते त्यांचा विषय. आता मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत नेमकी तुमची भूमिका काय असणार आहे आणि बैठकीला कोण कोण जाणार आहे? मुख्यमंत्र्यांची बैठक आता मंगळवारी आयोजित करतो असं चंद्रकांत दादा म्हटले. हे आम्हाला आज संध्याकाळपर्यंत कळलं आणि कळल्यानंतर कुठली वेळ मिळते आम्हाला ते बघून आपले एक 7-8 जण आपले इचलकरंजीचे जे ज्येष्ठ नगरसेवक आहेत त्यांना आम्ही मुंबईत जाऊन आणि मुख्यमंत्र्यांच्या समोर आपल्या इचलकरंजीत कशा पद्धतीनं गावाचा विकास चालू आहे, आयुक्तांचं किती ढवळाढवळ चालू आहे, प्रत्येक कामामध्ये त्यांना विचारल्याशिवाय कुठलंही काम होत नाही आणि कुठल्याही नगरसेवकांना मान सन्मान देत नाही आणि कुठल्याही नगरसेवकांचं त्यांनी काम अजिबात करत नाही. ही सगळी तक्रार आम्ही तिथं मुख्यमंत्री साहेबांच्याकडे मांडणार आहे. आता गेल्या 1.5 वर्षापासून आपण बघतोय मुख्यमंत्री साहेब 3 वेळा इचलकरंजीमध्ये येऊन गेले आणि आमदारांच्या कामाबद्दल त्यांनी चांगली म्हणजे जाहीर सभेत देखील घोषणा केली आहे. आता या तक्रारी मुख्यमंत्र्यांच्या समोर गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांना भारतीय जनता पार्टीमधल्या इथला जे काय घडतंय ते समोर येणार आहे. बरोबर आहे. मुख्यमंत्र्यांना मी सांगणारच आहे की महापालिका आयुक्तांच्या ताब्यात आहे, महापौरांना काय अधिकार नाही, उपमहापौरांना अधिकार नाही, हेच तक्रार सांगणार आहे. जेव्हा भारतीय जनता पक्षाचे आपले सगळे नगरसेवक निवडून आलेले आहेत, हळवणकर साहेबांच्या प्रयत्नानं आणि आवडे साहेबांच्या प्रयत्नानं आपले 43 नगरसेवक निवडून आलेले आहेत. एक हाती सत्ता आपल्याला दिली असताना जनतेने तर आपण त्यांचा विश्वासघात न करता एक चांगल्या पद्धतीनं आपण त्यांचं कामकाज करायला पाहिजे. या उद्देशानं इचलकरंजीत काम होत नाही तर तुम्ही जरा थोडंसं लक्ष घालून तुम्ही चौकशी करा, हेच सांगणार आम्ही तिथं. आमदार राहुल आवडे यांनी आज सांगितलंय की मला त्या बैठकीबद्दल कुठलीही कल्पना नाही, काही नाही आणि आमची भारतीय जनता पार्टी 43 नगरसेवक सगळे एकच आहोत, गट तट काही नाही आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीची मला कुठलीच कल्पना नाही. त्यांना कल्पना नसणार सोडा, कारण काल आम्ही चंद्रकांत दादांना भेटायला गेल्यानंतर चंद्रकांत दादांनी आम्हाला सांगितले की मुख्यमंत्र्यांची मी वेळ घेऊन देतो आणि तुम्ही त्या बैठकीला उपस्थित राहा. म्हणजे त्यांना आवडे साहेबांना माहीत पण नसेल सोडा. आम्ही काय सांगणार नाही की त्यांना आम्हाला चंद्रकांत दादा आमच्या समोरून फोन लावून सांगितले, असं काही झालेलं नाही. त्यामुळे त्यांना त्यांच्याला कानावर पण नसेल ही बातमी. आता आपला रॅपिड फायर असणार आहे. रॅपिड फायरचा प्रश्न घेतो. महापौरांना तुम्ही किती गुण देणार? किती पैकी? 10 पैकी. अच्छा, 10 पैकी म्हणजे एक 8 गुण तर महापौरांना देतो. महापौरांना 8 गुण देणार. आयुक्तांना किती गुण देणार? आयुक्त बघा आता त्यांच्या मनमानी कारभाराच्या हिशोबाने जर बघायला गेलं तर मी काही एक पण गुण देणार नाही. त्यांनी खरं म्हणजे सगळ्यांना सांभाळून नगरसेवकांना सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करायला पाहिजे. त्यांनी त्यांच्या हेकेखोरच्या हिशोबाने स्वभावाच्या हिशोबाने त्यांनी काम करत असतील, त्यामुळे मी त्यांना एकही गुण देणार नाही. सध्याची महासभा समाधानकारक झाली की निराशाजनक? विशेष सभा ही काही समाधानकारक नाही आहे. सर्वात सक्षम नगरसेवक तुमच्या दृष्टिकोनातून कोण आहे? सर्वात सक्षम म्हणजे आमचे जे ज्येष्ठ नगरसेवक आहेत तानाजी पवार साहेब, त्यांना एक चांगला अभ्यास आहे. त्यांनी वेळोवेळी चांगला प्रश्न उपस्थित करतात महासभेमध्ये सुद्धा आणि नगरसेवकांना सुद्धा चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात, त्यामुळे पवार साहेब आहेत. इचलकरंजीत सर्वात मोठा प्रकल्प कोणता झाला? विकास प्रकल्प इचलकरंजीत काय अजून माझ्या तर काय डोळ्यासमोर नाही आहे कुठलाही एक प्रकल्प झाला असं मला तर काय वाटत नाही. सर्वात मोठं अपयश काय आहे? सर्वात मोठं अपयश जेव्हा हळवणकर साहेबांना विधान परिषद तिकीट देऊन त्यांना आमदार करतो असं सांगण्यात आलेलं होतं. नेत्यांनी शब्द तो पाळला नाही आणि अजून हळवणकर साहेबांना विधान परिषदेचे आमदार पद दिलेलं नाही. हे सगळ्यात मोठं अपयश आहे. शहराचा नंबर 1 प्रश्न कुठला आहे? शहराचा 1 नंबरचा प्रश्न कुठला आहे? 1 नंबरचा असं काय नाही, पाणी प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे. रस्ते तर बघा तुम्ही कुठेही चांगला नाही, सगळीकडे खड्डेच खड्डे आहेत. आणि तिसरं आरोग्य. हे 3 प्रश्न हेच महत्वाचे आणि हे सगळे 3 प्रश्न 1 नंबरचे. सर्वात मोठा राजकीय धोका कुठला वाटतोय तुम्हाला? सर्वात मोठा राजकीय धोका हा जो भारतीय जनता पक्षाचं जे आता कारभार चालू आहे वेगळं आपल्या हिशोबानं, ते जर समजा एकत्रितपणे आपण बसून कुणाची काही तक्रार नाही आहे, फक्त आपल्या भागात व्यवस्थितरित्या काम व्हावं ह्याच उद्देशानं जर एकत्रितपणे बसून हा मार्ग नाही काढला तर हा भारतीय जनता पक्षाला पुढं भविष्यात हे धोका होऊ शकते.
मदन कारंडे, रवींद्र माने हे दोघे तुमचे मित्र आहेत. हम्म. पुढे तुम्ही पर्याय काय करणार काय? नाही, पर्यायचं काय, रवींद्र माने पण आमचे जवळचे मित्र आहेत, कारंडे साहेब पण आहेत. खरं जे भारतीय जनता पक्ष सांगल त्या उद्देशानं, त्या हिशोबानंच आम्ही कामकाज करणार. पुढील 5 वर्षात इचलकरंजी कशी दिसावी, कशी असावी असं तुम्हाला वाटतंय? आणि पुढील 5 वर्ष म्हणजे मी काय आता मोठं बोलणार नाही की सिंगापूर सारखं दिसायला पाहिजे, इंदोर सारखं दिसायला पाहिजे, असं आमचं काय म्हणणं नाही. इचलकरंजी एकदम साफसुथरी पाहिजे, पाणी व्यवस्थित 24 तास स्वच्छ पाणी मिळू दे प्यायला, रस्ते चांगले पाहिजे, आरोग्य चांगले पाहिजे आणि एक चांगल्या प्रकारे इचलकरंजी स्मार्ट सिटी, आता नुसतं घोषणा होते स्मार्ट सिटीचं, खरोखर आपण कृतीमध्ये करून दाखवा आणि 5 वर्षात नागरिकांनी एकदम मनापासून परत म्हणायला पाहिजे की आपल्याला ह्योच उमेदवार पाहिजे. या पद्धतीने आपण काम करून इचलकरंजी स्वच्छ आणि चांगलं कारभार करूया, हीच माझी इच्छा आहे. शेवटचा एकच प्रश्न, आजची इचलकरंजी महानगरपालिका विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे की राजकीय संघर्षाच्या भोवऱ्यात अडकली आहे? हे राजकीय संघर्षाचं भोवऱ्यात काही नाही आहे. हे जे किरकोळ मतभेद आहेत, आयुक्त मॅडम जे कुठल्याही नगरसेवकांना जे मान सन्मान देत नाही, कुठलं काम होत नाही, हे जर प्रश्न जर मिटला, आम्ही तर ह्या आयुक्ताची बदली करायचीच मागणी करणार आहे. हे चंद्रकांताच्या समोर सुद्धा मागणी केलोय, मुख्यमंत्र्यांच्या समोर सुद्धा आम्ही हीच मागणी करणार आहे. ह्यांचं उपायुक्त असताना ह्यांनी महाबळेश्वरमध्ये चीफ ऑफिसर होते, यांचं केडरमध्ये उपायुक्त हे पद आहे. उपायुक्त असताना ह्यांना बढती देऊन आपल्याला इथं आयुक्त केलेलं आहे. त्यामुळं आम्हाला त्यांचं कामकाजावर अजिबात आमची मानसिकता नाही आहे. त्यांचं जे वागणं आणि कामाची पद्धत आहे हे आम्हाला अजिबात पसंत नाही आहे. त्यामुळे आम्ही मागणी करून त्यांची लवकरात लवकर इथनं बदली व्हावं आणि त्यांना परत त्याच केडरमध्ये उपायुक्त म्हणून पाठवू दे आणि तिथून पुढे कुठं जायचं ते जाऊ दे. आपल्याला एक चांगल्या प्रकारे स्वच्छ कारभार करणारा, प्रामाणिक काम करणारा इथं एक आयुक्त पाहिजे. हेच आम्ही मागणी आवडे साहेबांच्याकडे करणार, दादांच्याकडे करणार, हळवणकर साहेबांच्याकडे करणार, एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे करणार आणि मुख्यमंत्र्यांच्याकडनं. कारण भारतीय जनता पक्षाची सत्ता असल्यामुळं मुख्यमंत्री साहेब 100% ऐकणार आणि इचलकरंजीचा काय विकास झाला हे आयुक्त आल्यापासून हे आम्ही सगळं दाखवणार तिथं. आमदार राहुल आवाड यांच्याकडनं महापौर आणि स्थायी समिती सभापतींनी पत्र दिले की आयुक्त चांगलं काम करतात आणि त्यांना संधी द्या. नाही, आता त्यांनी, हे लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये कोणी बोलू शकते. त्यांना चांगलं वाटत असेल काम त्यांचं, त्यामुळे त्यांनी बोलतात. आम्हाला बाकीच्या नगरसेवकांना कुणालाही चांगलं वाटत नाही. आम्ही नुसतं बोलतोय म्हणून नाही आहे. कुठल्याही भागात जावा, एक साधी मुरमाची पाटी सुद्धा अजून टाकण्याचं आम्हाला कामच झालं नाही आमच्या कुठल्याही भागात. इचलकरंजीत बघा तुम्ही जाऊन. त्यात मी इथं बसलो, आयुक्तावर माझं काहीतरी वैर आहे, त्यामुळं मी बोलायला लागलोय, असलं काही नाही आहे. त्यासाठी गावात आपल्याला चांगला आयुक्त पाहिजे आणि भ्रष्टाचार मुक्त काम इचलकरंजीत व्हायला पाहिजे ह्या मताचा मी आहे. त्या हिशोबाने आम्हाला चांगला आयुक्त देऊ दे आणि त्यांच्या हिशोबाने आम्ही त्यांच्याबरोबर राहून आणि आमदार साहेबांनी सुद्धा लक्ष देऊन एक इचलकरंजीचा चांगला विकास होऊ दे, एवढंच मी सांगू शकतोय. आणि चांगला विकास करा एवढी आमची इच्छा आहे मनापासून. साहेब, आज आपण इचलकरंजी महानगरपालिकेतील राजकीय घडामोडी, विकास कामे, 22 कोटी रुपयांच्या कचरा प्रकल्पावरील वाद, महापौर, नगरसेवक, प्रशासन यांच्यातील समन्वय आणि शहराच्या विकासासंदर्भात आणि भविष्यासंदर्भात अनेक प्रश्नावर चर्चा केली आणि अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर अत्यंत स्पष्टपणे आपली भूमिका आपण मांडली. आपल्या परखड आणि सविस्तर उत्तरांसाठी मनपूर्वक धन्यवाद. प्रेक्षक हो, ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच वस्तुनिष्ठ, सखोल आणि जनहिताच्या बातम्या व विशेष मुलाखतीसाठी माय महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. मी विनायक कलडोने पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. नमस्कार.